आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच मधील नाउन हा घटक बघणार आहोत. चला तर मग बघूया व्हॉट इज मीन बाय नाउन. आता बघा, आपण ज्यावेळेस कोणतंही वाक्य लिहितो तर मग वाक्यामध्ये सब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट असेल अथवा एखादं कॉम्प्लिमेंट असेल, हे एक नाउन असतं अथवा प्रोनाउन असतं. फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन ऑफ नाउन. A noun is a word names person, place, thing or idea. म्हणजे नाउन म्हणजे काय की नाउन हे काय असतं? व्यक्तीचं नाव, ठिकाणाचं नाव, वस्तूचं अथवा कल्पनेचं नाव. नाम म्हणजे असा शब्द जो एखाद्या व्यक्तीचे, ठिकाणाचे किंवा वस्तूचे, कल्पनेचे नाव देतो, त्यास आपण नाउन असे म्हणतो. तर मग आता एक्झाम्पल मध्ये बघूयात. पर्सन मध्ये काय येतं? टीचर, बॉय, प्लेस, पार्क, स्कूल, बुक, कार, ऑनेस्टी, हॅपीनेस. दीज आर ऑल्सो एक्झाम्पल्स ऑफ नाउन. हे काय झाले? नाउनचे एक्झाम्पल झाले. मग आता बघा, आपल्या वाक्यामध्ये येणारे जे नाव असतं ते वेगवेगळ्या प्रकारचे असते. त्यातील आपण नाउनचे काही प्रकार बघणार आहोत. मग आता बघा, काइंड्स ऑफ नाउन या टाइप्स ऑफ नाउन म्हणजे नामाचे प्रकार. पहिला प्रकार आहे प्रॉपर नाउन. मग प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. सेकंड आहे कॉमन नाउन. कॉमन नाउन मीन्स सामान्य नाम. थर्ड आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन मीन्स समूहवाचक नाम. फोर्थ आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन मीन्स पदार्थवाचक नाम. फिफ्थ आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स भाववाचक नाम. हे झाले नाउनचे प्रकार. मग आता आपल्याला बघायचंय की नाउन जे असतं तर ते वाक्यामध्ये कशा प्रकारे काम करतं ते बघूयात. त्यासाठी आपण काय करूयात, ह्यातील प्रत्येक उदाहरणाचं एक एक डिटेलमध्ये वापर बघूयात. पहिला बघूयात प्रॉपर नाउन. मग व्हॉट इज मीन बाय प्रॉपर नाउन? प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. नाव डेफिनेशन: अ प्रॉपर नाउन नेम्स अ स्पेसिफिक पर्सन. म्हणजे प्रॉपर नाउन हे काय करते? एखाद्या विशिष्ट व्यक्तीला नाव देतं किंवा विशिष्ट व्यक्तीला दिलेले जे नाव असते किंवा ठिकाणाला दिलेलं नाव असते किंवा वस्तूला दिलेलं नाव असते. आणि प्रॉपर नाउनची सुरुवात म्हणजे विशेष नामाची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने होते. आता ज्याही वेळेस आपण वाक्यामध्ये कुठेही प्रॉपर नाउनचा वापर केल्यास प्रॉपर नाउन ही कधीही वाक्याच्या सुरुवातीला घेणं आवश्यक असतं. आता त्याचे काही एका विशिष्ट नाम, विशिष्ट व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तूचे नाव देते आणि नेहमी मोठ्या अक्षराने सुरू होते, त्यास आपण काय म्हणतो? तर विशेष नाम असे म्हणतो. आता काही एक्झाम्पल बघूयात. हिअर आर सम एक्झाम्पल ऑफ प्रॉपर नाउन. मग आता पीपल मध्ये काय येतं बघा? अली, सारा, अहमद, अयेशा, जॉन. हे काय झाले? प्रॉपर नाउन. मग प्लेस मध्ये काय येतं? पाकिस्तान, इंडिया, लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क. डे किंवा मंथ मध्ये काय येतं? मंडे, फ्रायडे, जानेवारी, डिसेंबर. आता काही रिव्हर्स किंवा माउंटेनची नावं, जसं की नाईल रिव्हर, अमेझॉन रिव्हर, माउंट एव्हरेस्ट. ब्रँड किंवा ऑर्गनायझेशन्स: नाईक, ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट. बुक्स किंवा मूवी: हॅरी पॉटर, टायटॅनिक, स्पायडरमॅन. म्हणजे आपण जेही एखाद्या पुस्तकाला अथवा एखाद्या चित्रपटाला दिलेलं नाव असतं तेही प्रॉपर नाउन असतं. आता बघा, सेंटेन्स मध्ये बघूयात. अली इज लिव्स इन पाकिस्तान. मग या वाक्यामध्ये जे अली जे नाव आहे, मग अली जे नाव आहे ते झालं प्रॉपर नाउन. का? कारण हे एक तर वाक्याच्या सुरुवातीला आहे आणि वाक्यामध्ये प्रॉपर नाउनची सुरुवात ही कॅपिटल लेटरने होते. नंतर या ठिकाणी पाकिस्तान हे बी झालं प्रॉपर नाउन. पुढचं आहे वी व्हिजिटेड लंडन इन डिसेंबर. मग या ठिकाणी लंडन इज द प्रॉपर नाउन अँड डिसेंबर इज प्रॉपर नाउन.
पुढचं आहे माउंट एव्हरेस्ट इज द प्रॉपर नाउन. माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट माउंटेन. पुढचा आहे नंबर 2 आहे कॉमन नाउन. मग आता बघा कॉमन नाउन. मग आता या ठिकाणी कोणतं झालं हे कॉमन नाउन. कॉमन नाउन मीन्स सामान्य नाम. मग सामान्य नामामध्ये काय काय होतं ते आपण बघूयात. बा अ कॉमन नाउन नेम्स अ जनरल पर्सन, प्लेस और थिंग इज कॉल्ड कॉमन नाउन. म्हणजे एखाद्या सर्वसाधारण व्यक्ती अथवा वस्तूंना जे दिलेलं नाव असतं त्यास आपण कॉमन नाउन असे म्हणतो. एक्झाम्पल मध्ये बॉय, गर्ल, टीचर, डॉक्टर, स्टुडंट. म्हणजे एकाच जातीच्या समान गुणधर्म असणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तू यांना जे दिलेलं नाव असतं त्यास आपण कॉमन नाउन असे म्हणतो. जसं की सिटी, स्कूल, पार्क, मार्केट, हॉस्पिटल, बुक, पेन, चेअर, टेबल, बॅग, डॉग, कॅट, काऊ, हॉर्स, बर्ड. दीज आर ऑल्सो कॉमन नाउन्स. आता आपण यांचे काही सेंटेन्सेस बघूयात. द बॉय इज प्लेइंग इन द पार्क. मग आता या वाक्यामध्ये द बॉय हे झालं कॉमन नाउन अँड हिअर पार्क इज ऑल्सो कॉमन नाउन. पुढचा आहे सी हॅज अ बुक अँड अ पेन. सी हॅज अ बुक अँड अ पेन. मग या वाक्यात बुक अँड पेन बोथ आर ऑल्सो कॉमन नाउन. पुढचा आहे द टीचर इज काइंड. या ठिकाणी टीचर इज कॉमन नाउन. आय सॅट इन अ पार्क. हिअर पार्क इज कॉमन नाउन. द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. हिअर काऊ अँड ॲनिमल बोथ आर ऑल्सो कॉमन नाउन. म्हणजे आपल्या वाक्यामध्ये बघा सब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट असेल, तसेच कॉम्प्लिमेंट हे वाक्यामध्ये नाउन म्हणून काम करतात. नंबर 3 इज कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम. A collective noun names a group of people or thing which are in same category is called collective noun. कलेक्टिव्ह नाउन मध्ये काय असतं की एकाच ग्रुपमधील समान गुणधर्म असणाऱ्या व्यक्ती अथवा वस्तू यांच्या समुदायाला जे दिलेलं नाव असतं त्यास आपण कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतो. ज्या सामूहिक नामात एका श्रेणीतील व्यक्ती किंवा वस्तू यांचा समूह असतो त्याला आपण काय म्हणतो तर समूहवाचक नाम असे म्हणतो. हिअर आर सम एक्झाम्पल ऑफ कलेक्टिव्ह नाउन. टीम, क्लास, फॅमिली, क्राऊड, ऑडियन्स, हर्ड. हर्ड मीन्स अ फ्लॉक ऑफ अ cows, group of cows. Flock means the group of birds. Pack means the group of wolves. School means the fish, swan. These are also the collective noun. Bundle, bunch, pile, set, group. हे सर्व काय आहेत एकाच जातीचे समान गुणधर्म असणारे व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाला दिलेलं एक नाव. एक्झाम्पल मध्ये द टीम ओन द मॅच. मग या ठिकाणी टीम हे काय झालं समूहवाचक नाव. पुढचं आहे अ फ्लॉक ऑफ बर्ड्स इज फ्लाइंग. या ठिकाणी फ्लॉक इज द कलेक्टिव्ह नाउन. आवर क्लास इज व्हेरिफाईड. युअर क्लास इज कलेक्टिव्ह नाउन. सी बॉट बंच ऑफ बनाना. हिअर बंच इज ऑल्सो कलेक्टिव्ह नाउन. फोर्थ आहे मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम. मग आता बघा पदार्थवाचक नामाची व्याख्या बघूया. अ मटेरियल नाउन इज अ नाउन दॅट नेम्स अ सबस्टन्स ऑर मटेरियल फ्रॉम विच थिंग्स आर मेड ऑर विच कॅन नॉट बी काउंटेड इन नंबर. मटेरियल नाउन म्हणजे काय. अ मटेरियल नाउन इज अ नाउन दॅट नेम्स सबस्टन्स म्हणजे असं की जे एखाद्या पदार्थाला नाव देतं किंवा फ्रॉम विच
थिंग्स आर मेड किंवा ज्याच्यापासून वस्तू बनवल्या जातात, और विच कॅन नॉट बी काउंटेड इन नंबर किंवा जे संख्येमध्ये मोजता येत नाही किंवा मोजले जाऊ शकत नाही, त्यास आपण काय म्हणतो तर पदार्थवाचक नाम. एखाद्या पदार्थाला ज्या नावाने ओळखले जाते त्या नावाला मटेरियल नाउन असे म्हणतात. फिफ्थ आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन. An abstract noun names an idea, feelings or quality which cannot be seen with our eyes. म्हणजे abstract noun म्हणजे काय, की जे नाउन जे नाव देतं पण कशाचे, कल्पनेचे, भावनेचे, गुणाचे, आणि जे आपल्या डोळ्याने दिसत नाही किंवा आपण ज्याला स्पर्श करू शकत नाही, त्यास आपण काय म्हणतो भाववाचक नाम. भाववाचक नाम एखाद्या कल्पना, भावना किंवा गुणवत्तेला सूचित करणारे जे नाव असते त्यास आपण म्हणतो तर कलेक्ट अब्स्ट्रॅक्ट नाउन. आता याचे काही उदाहरणं बघूयात. लव, हॅपीनेस, अँगर, फिअर, जॉय, ऑनेस्टी, ब्रेवरी, काइंडनेस, पेशन्स, ब्युटी, फ्रीडम, चाइल्डहुड, फ्रेंडशिप, knowledge, success. मग these are also noun which are also ideas or feelings या क्वालिटीज, म्हणजे ज्या आपल्या डोळ्याने दिसत नाहीत किंवा ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही. एक्झाम्पल, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, म्हणजे प्रामाणिकपणा हा एक चांगला गुण आहे किंवा एक चांगले धोरण आहे. मग या ठिकाणी ऑनेस्टी ही डोळ्याने दिसत नाही. सी शोड ग्रेट काइंडनेस, तिने खूप महानता दर्शवली. मग किंवा तिने खूप काय दर्शवला, गुणवत्ता दर्शवली. मग काइंडनेस इज अब्स्ट्रॅक्ट नाउन. फ्रेंडशिप इज इम्पॉर्टंट इन लाईफ, मैत्री ही जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असते. हिअर फ्रेंडशिप इज अब्स्ट्रॅक्ट नाउन. ही अचीव्ड सक्सेस थ्रू हार्डवर्क, त्याने हार्डवर्कच्या साह्याने सक्सेस मिळवलं. हिअर सक्सेस इज अब्स्ट्रॅक्ट नाउन. मग आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की व्हॉट इज द यूज ऑफ नाउन इन अ सेंटेन्स. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक्स.